नमस्कार मित्रांनो, एस-एम-ई प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे आता जे काही आदिवासी विभाग आहे, त्याचे जे काही पेपर आहेत पहा, आपल्याकडे फक्त मोजकेच दिवस बाकी आहेत पहा. आता या कमी वेळामध्ये जर तुमचा अभ्यास झाला नसेल, तर लवकरात लवकर आपले पी-डी-एफ घेऊन टाका. ₹249 आपल्या पी-डी-एफ असणार आहे. अतिशय आय-एम-पी असे प्रश्न मित्रांनो, परीक्षेला येण्याजोगे संभाव्य प्रश्न मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. नक्कीच तुम्ही ते पी-डी-एफ घेऊन टाका. कारण की वेळ कोणासाठी थांबत नसते मित्रांनो. जेवढा काय वेळ राहिलेला आहे, त्या वेळेचं संधीचं सोनं करून घ्यायचंय पहा. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, नाश्त्याला किंवा जेवणाला खर्च करतो. योग्य ठिकाणी लावा. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. जो काही आपला फोनपे नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹249 पाठवा. WhatsAppला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल बघा. टोटल 10,000 प्रश्न आहे मित्रांनो. रोज 2-2 हजार, 3-3 हजार जरी वाचले, तरी बऱ्यापैकी तुमचा अभ्यासक्रम कव्हर होईल पहा. चला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, की महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केलं जाणारं मासिक कोणतं आहे? तर कोणतं मासिक आहे मित्रांनो? द्या उत्तर आपल्याला या ठिकाणी 3 सेकंदाचा वेळ मिळत आहे. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 लोकराज्य. लक्षात ठेवा मित्रांनो, लोकराज्य आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. जागतिक हवामान संघटनेचं मुख्यालय कोठे आहे? तर जिनिव्हा. ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी मित्रांनो जागतिक हवामान संघटनेचं मुख्यालय आपल्याला पाहायला मिळतं. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती कोण ठरली? तर मित्रांनो देवेंद्र फडणवीस. कोण ठरले पहा? देवेंद्र फडणवीस. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रदूषणरहित इलेक्ट्रिक वाहनांना कोणत्या रंगाची नंबर प्लेट असणार आहे? तर कोणत्या रंगाची मित्रांनो? तर हिरव्या. ऑप्शन क्रमांक 3 हिरव्या रंगाची आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. मराठी भाषेचा उगम हा संस्कृत आणि टिंब भाषेतून झाला. तर लक्षात ठेवा मित्रांनो, मराठी भाषेचा उगम हा संस्कृत आणि प्राकृत भाषेमधून झाला पहा. लक्षात ठेवायचं प्राकृत. बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा दुवा म्हणजे टिंब होय. तर बोलणारा व ऐकणारा यांना जोडणारा दुवा म्हणजेच भाषा होय. ऑप्शन क्रमांक 2 भाषा होय. पुढचा प्रश्न आहे बघा, एकूण केलेलं लेखन म्हणजे काय? तर एकूण केलेलं लेखन म्हणजेच मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 श्रुतलेखन. लक्षात ठेवा मित्रांनो, श्रुतलेखन. 4 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय राष्ट्रभाषा म्हणून कोणत्या भाषेला दर्जा दिलेला आहे पहा. तर कोणत्या भाषेला दिलेला आहे मित्रांनो? कोणत्याच नाही. लक्षात ठेवायचं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, किती प्रादेशिक भाषांना राज्यभाषेचा दर्जा प्राप्त आहे? तर किती मित्रांनो? तर 22 मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त करणारी पहिली भाषा कोणती होती? तर मित्रांनो पहिली भाषा कोणती होती? तर ऑप्शन क्रमांक 3 तमिळ ही भाषा होती पहा. जगामध्ये जर आपल्याला नोकरी पाहिजे असेल, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावं लागणार आहे पहा. आता ही जरी 10वी पासवर असली, तर याला भरपूर उच्च शिक्षित लोकं एम-पी-एस-सी करणार आहे. तसेच सगळे या ठिकाणी फॉर्म भरणार आहेत, तलाठी भरती करणार आहे. त्यामुळे यांना जर कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला जर टिकायचं असेल, तोंड द्यायचं असेल यांना, तर आपल्याला आत्तापासूनच जीवतोड मेहनत करावी लागणार आहे पहा. टायमाला विहीर खोदून काही उपयोग होणार नाही. वयोमर्यादासुद्धा या ठिकाणी चांगली आहे. पगारसुद्धा चांगला आहे मित्रांनो आणि सरकारी जॉब आहे पहा. आपल्याला जर ही पोस्ट घ्यायची असेल, तर लवकरात लवकर आपल्याला अभ्यास करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आत्तापासून जर आपण या ठिकाणी 10,000 प्रश्न घेतले आणि वाचायला सुरुवात केली, तर पेपर येईपर्यंत आपली बघा या ठिकाणी 4 ते 5 वेळा रिव्हिजन होणार आहे. तुम्ही नंतर जरी प्रश्न घेतले, तर रिव्हिजन कमी होईल, तुम्हाला मार्कसुद्धा कमी येतील. त्यामुळे आत्ताच तुम्ही या ठिकाणी ₹249 ची पी-डी-एफ घ्यायची मित्रांनो. यामध्ये तुम्हाला सर्व विषय मिळणार आहेत पहा. सर्व विषयाचा सखोल अभ्यास जबरदस्तपणे या ठिकाणी तुम्हाला एम-सी-क्यू तसेच वन लाइनर भेटणार आहे. सोबत एका वर्षाच्या चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर ज्यांना खरोखर या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे, जे खरोखर सीरियस आहेत, त्यांनीच या ठिकाणी घ्या. ₹249 आपण कुठेही पेट्रोलला, कुठं जेवलो तरी खर्च होतात किंवा चिकन जरी घेतलं तरी खर्च होतात. पैशाकडे पाहायचं नाही अशा वेळेस. आपल्याला योग्य डायरेक्शनने अभ्यास करायचा आहे पहा. संधी आपल्याला चालून आलेली पहा. आता मुंबई उच्च न्यायालयाची संधी होती. पुन्हा आपल्याला या ठिकाणी 416 पदासाठी मित्रांनो ही भरती आहे. याचा सुद्धा आपल्याला लाभ करून घ्यायचा आहे पहा. 10वी पासवर असणारे प्रत्येक ज्यांना जर कुठं ना कुठं सरकारी जॉब मिळवायचा असेल, तर प्रत्येक फॉर्म भरणं गरजेचं आहे आणि प्रत्येक एक्झाम देणं गरजेचं आहे. कारण की जेवढी जास्त आपण एक्झाम देऊ, तेवढा आपला एक्सपिरियन्स येतो आणि तेवढं आपलं सिलेक्शन व्हायचे चान्सेस वाढतात. त्यामुळे जास्त काही सांगत नाही. 10,000 प्रश्न भेटणार आहे मित्रांनो ₹249 ला. फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला दिसतोय. 9325230840 या नंबरला तुम्हाला ₹249 टाकायचे आहेत आणि त्याच नंबरला तुम्हाला या ठिकाणी WhatsAppला स्क्रीनशॉट पाठवायचा किंवा हा क्यूआर जरी स्कॅन केला, तरीसुद्धा तुम्ही पेमेंट करून या ठिकाणी पी-डी-एफ आणि नोट्स घेऊ शकता. ₹249 ला नोट्स असणार आहेत. टोटल 10,000 प्रश्न मिळणार. सर्व विषय असणार आहेत पहा. आणि पहा, भारतीय भाषेवर कोणत्या भाषांचा प्रभाव जास्त आहे? तर इंग्रजी आणि फारसी भाषेचा या ठिकाणी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतीय भाषेवर कोणत्या भाषेचा
प्रभाव जास्त आहे. इंग्रजी आणि फारसी या ठिकाणी ऑप्शन राहिले यायचे आपले. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की पहिला गद्य ग्रंथ कोणता आहे? तर पहिला गद्य ग्रंथ आहे लीळाचरित्र. कोणता आहे? लीळाचरित्र. मराठी भाषेचे शिवाजी खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना म्हणतात. पहा ऑप्शन क्रमांक 3 विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना. आशिया खंडामध्ये प्रामुख्याने वापरली जाणारी लिपी कोणती आहे? तर मित्रांनो, आशिया खंडामध्ये प्रामुख्याने वापरली जाणारी लिपी आहे खरिष्टी लिपी. ऑप्शन क्रमांक 3 खरिष्टी लिपी. द ग्रामर ऑफ मराठा लँग्वेज याचं लेखन 1805 साली कोणी केलं? तर मित्रांनो, कोणी केलेलं आहे? तर लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 4 विल्यम केरीनी. दादोबा पांडुरंग तडखरकर यांच्या मते वर्णमाला अ पासून टिंब पर्यंत होई. तर ळ पर्यंत होय मित्रांनो, लक्षात ठेवा ळ पर्यंत. क्ष वज्ञ या वर्णांना वर्णमालेमध्ये कोणी आणलं? तर कोणी आणलं मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 4 महादेव महादेव सबनीसने आणलं. पहा वर्णमालेमध्ये विवृत्त वर्णांची संख्या किती आहे? तर मित्रांनो किती आहे? मित्रांनो या ठिकाणी 14 इतकी. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, मराठी वर्णमालेमध्ये संयुक्त स्वराची संख्या किती आहे? तर या ठिकाणी मित्रांनो संयुक्त स्वराची संख्या किती आहे? तर 4 आहे. पहा ऑप्शन क्रमांक 2 4. स्पष्ट व खणखणीत उच्चार कोणाचा असतो? तर स्पष्ट व खणखणीत उच्चार मित्रांनो कोणाचा असतो? तर लक्षात ठेवा अनुस्वार. ऑप्शन क्रमांक 1 अनुस्वार. मराठी वर्णमालेमध्ये परवर्ण यांची एकूण संख्या किती आहे? तर मित्रांनो परवर्ण यांची संख्या किती? पहा 38. याचं काय आहे? पहा बरोबर उत्तर आहे. किती आहे? 38. शंख हा शब्द परवर्णाने कसा लिहावा? तर शंख हा शब्द परवर्णाने कसा लिहिला पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 सॉरी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी असं लिहिला पाहिजे परसवरणारे श असा त्याच्यानंतर ड आणि ख असा शंख असा शब्द परसवर्णाने लिहिला जातो. वर्णमालेमध्ये स्वतंत्र वर्ण कोणता आहे? तर स्वतंत्र वर्ण मित्रांनो कोणता आहे? तर ळ हा वर्ण या ठिकाणी स्वतंत्र आहे. पहा पुढचा प्रश्न आहे बघा, जरा म्हातारेपण या शब्दामधील चा दशांशानुसार क्रमानं स्थान कोणतं आहे? तर कोणतं स्थान आहे मित्रांनो? तर तालव्य आहे. पहा या ठिकाणी लिहायचं राहिलं तालव्य. चला पुढचा प्रश्न आहे, माझगाव डॉक हे काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा हे काय आहे? जहाज बांधणी केंद्र आहे. पहा ऑप्शन क्रमांक 3 जहाज बांधणी केंद्र. मध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर कळसुबाई आहे. पहा ऑप्शन क्रमांक 1 कळसुबाई. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहा पांढरे सोने कशाला म्हणतात? तर मित्रांनो पांढरं सोनं हे कशाला म्हटलं जातं? तर कापसाला या ठिकाणी पांढरं सोनं म्हटलं जातं. पहा अर्नाळा हा सागरी किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो अर्नाळा हा जो काही सागरी किल्ला आहे हा पालघरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक 2 पालघर. अहमदनगर जिल्ह्यामधील प्रसिद्ध रंधा धबधबा कोणत्या नदीवरती आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या नदीवरती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रवरा आपलं याचं बरोबर उत्तर आहे. पहा सर्वात कमी क्षेत्र असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा कोणता आहे? तर सर्वात कमी मित्रांनो प्रश्न काय या ठिकाणी पहा की सर्वात कमी क्षेत्र असलेला तर मुंबई शहर याचं काय आहे? पहा बरोबर उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो की डेक्कन क्वीन ही रेल्वे कोणत्या मार्गावर धावते? तर डेक्कन क्वीन मित्रांनो पुणे मुंबईवरती धावते. बघा कुठं? पुणे मुंबई. महाराष्ट्राला समुद्रकिनाऱ्याची जुनी लांबी किती किलोमीटर आहे? पहा जुनी लांबी या ठिकाणी विचारलंय तर 720 याचं बरोबर उत्तर आहे. पहा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मित्रांनो ताडोबा हे जे काय राष्ट्रीय उद्यान आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर चंद्रपूरमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. गंगापूर प्रकल्प हा कोणत्या नदीवरती आहे? तर गंगापूर प्रकल्प मित्रांनो गोदावरी नदीवरती आपल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे? मित्रांनो तारापूर या ठिकाणी कोणता प्रकल्प आहे? तर अणुऊर्जा प्रकल्प आहे. पहा कोणता आहे? अणुऊर्जा. प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कोणत्या ठिकाणी आहे? तर हे मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. पुढचा प्रश्न आहे पहा नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला भंडारा जिल्हा आहे? तर नागपूर जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला आहे? तर पूर्व दिशेला आहे. पहा ऑप्शन क्रमांक 3 पूर्व. भीमा नदीचं उगमस्थान कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो भीमा नदीचं उगमस्थान हे कुठं आहे? तर भीमाशंकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पंढरपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे? मित्रांनो पंढरपूर हे शहर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रभागेच्या काठावर वसलेले आहे. पहा बोरघाट हा कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा बोरघाट हा मुंबई पुणे या शहरांना जोडतो. पहा कोयना नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर मित्रांनो कोयना नदी ही ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदीची उपनदी. पहा महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे? तर महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी 720 किलोमीटर आहे. पहा
उजनी धरण हे कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? मित्रांनो, उजनी धरण हे कोणत्या नदीवरती आहे? तर भीमा नदीवरती आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर पश्चिम भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आले असाल तर लवकरात लवकर सर्वांनी फोनपेमध्ये जा, Google पेमध्ये जा, पेमेंट करा मित्रांनो. पेमेंट केल्यानंतर लगेच तुम्ही हे प्रश्न घेऊन टाका. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, तर तुम्ही अत्यंत या ठिकाणी तुमच्या करिअरच्या बाबतीत सीरियस आहात. तुम्हाला काही ना काही आपल्या जिंदगीमध्ये येऊन सरकारी जॉब घ्यायचा आहे आणि कुठं ना कुठं आपल्याला लगेच ह्या वर्षी जॉब मिळवायचा आहे पहा. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पी-डी-एफ घ्यायची पहा. जितकी जास्त रिव्हिजन तितकं जास्त या ठिकाणी आपला फायदा होणार आहे. तितका जास्त आपला स्कोर येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. आता वेळ आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो फक्त आय-एम-पी क्वेश्चन्स आपण हे काढलेले आहेत. सर्व विषय यामध्ये इन्क्लूड असणार आहे पहा. ₹249 ला मित्रांनो ह्या पी-डी-एफ असणार आहेत पहा. 9325232048 या नंबरला तुम्हाला ₹249 पाठवायचे आहेत. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला पाठवून देईल पहा. बघू नका लगेच फोनपेमध्ये जा, निर्णय घ्या. निर्णय घेणारा व्यक्ती हा आयुष्यामध्ये कधीच मागे राहत नाही. नाहीतर मकर बघायचं माझे पैसे जाते आणि मी डुबलो तर काहीच होणार नाही मित्रांनो. तुमचं या ठिकाणी फक्त वेळ वाया जाणार. तुम्ही फक्त या ठिकाणी बघा, आता एवढे ₹1000 फॉर्मची फी भरायची आणि आपण एवढ्याकडे पाहायचं. परत जाण्या-येण्याचा खर्च. परंतु जर तिथे जाऊन काहीच आलं नाही किंवा आपला अभ्यासच नसेल तर काहीच फायदा होणार नाही. ₹249 चे ह्या पी-डी-एफ असणार आहेत. 10,000 प्रश्न असणार आहे मित्रांनो. यामध्ये सर्व विषय आपल्याला मिळणार आहेत मित्रांनो. लवकरात लवकर फोनपे, Google Peमध्ये जा आणि हा क्यूआर स्कॅन करा किंवा हा जो काही नंबर आहे, या नंबरला ₹249 सेंड करा. मी एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ्स तुम्हाला तुम्हाला प्रोव्हाईड करेल आणि तुम्ही लगेच अभ्यासाला लागा. दिवसाची रात्र करा, रात्रीचा दिवस एक करा, परंतु अभ्यास करा आणि ही पोस्ट आपली हातातून गेली नाही पाहिजे पहा.